नमस्कार. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अत्यंत गहन पण तितक्याच सुंदर अभंगाचा अर्थ आज आपण जाणून घेऊया. ही ओळ केवळ शब्दांची रचना नाही, तर जीवनाचे सार सांगणारे एक सूत्र आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात रोज हजारो घटना घडतात, हजारो लोक भेटतात आणि नवनवीन विचार मनात येतात. पण या सर्वांच्या मागे एकच सामायिक धागा काय आहे, हेच आपल्याला या अभंगातून समजून घ्यायचे आहे. सर्वात आधी पाहूया 7, 5, 3 आणि दशकांचा मेळा म्हणजे काय. 7 म्हणजे 7 वार, 7 सूर किंवा 7 चक्र. 5 म्हणजे पंचमहाभूते किंवा पंचेंद्रिये. 3 म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण. तर दशक म्हणजे मानवी शरीराची 10 द्वारे. सोप्या भाषेत सांगायचे तर आपलं हे शरीर आणि हे जग या अनेक गोष्टींनी मिळून बनलं आहे. आपण या सगळ्या भिन्न गोष्टींमध्ये आणि गोंधळात अडकून पडतो. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या सर्व बाह्य गोष्टींच्या पल्ल्याड एक मूळ चैतन्य आहे, ज्याला आपण हरी किंवा परमेश्वर म्हणतो. जसे सोन्याच्या अनेक दागिन्यांचे आकार वेगवेगळे असले तरी त्यातले तत्व एकच म्हणजेच सोने असते, अगदी तसेच या जगाच्या वैविध्यात एकच ईश्वरी तत्व ओतप्रोत भरलेलं आहे. आपण अनेकदा आयुष्यात दुःखाचे किंवा गोंधळाचे कारण शोधताना बाहेर पाहतो. कोणाला दोष देतो तर कोणाला परिस्थितीला जबाबदार धरतो. पण माऊली आपल्याला सांगताहेत की या सर्व बाह्य परिस्थितीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा आपल्याला एकच सत्याची प्रचिती येते. ती म्हणजे सर्वत्र तोच एक परमेश्वर आहे. समुद्राच्या लाटांकडे पहा. कोणती लाट लहान आहे, कोणती मोठी आहे, कोणती वेगाने येते तर कोणती थंडावते. लाटांचे प्रकार अनेक आहेत, पण त्या सगळ्यांचा मूळ आधार पाणी हे एकच आहे. आपण जर लाटांच्या रूपावर लक्ष दिलं तर गोंधळू, पण जर समुद्राच्या पाण्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला शांती मिळेल. तसेच हे आयुष्य आहे. सुख दुःख, जय पराजय हे लाटांसारखे येणारे जाणारे आहेत, पण त्या सगळ्यांच्या मुळाशी असलेला आत्मा किंवा चैतन्य हे एकच आहे. थोडक्यात सांगायचे तर हे जग जरी अनेक रूपांनी नटलेलं असलं तरी त्या प्रत्येकाच्या अंतरंगात ईश्वराची तीच एक दिव्य कला दडलेली आहे. ज्या दिवशी आपल्याला माणसात, निसर्गात आणि स्वतःमध्ये तोच एक परमात्मा दिसायला लागेल त्या दिवशी खरा आनंद आपल्या हाती असेल. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपल्याला द्वेषाकडून प्रेमाकडे आणि गोंधळाकडून शांततेकडे नेणारा एक मार्ग आहे. तुम्हाला हा अर्थ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या जीवनातही त्या एक तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.